हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओपासून आपण आपलं कॉमर्स थर्ड म्हणजे जे SY BComचं कॉमर्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा सेकंड युनिट बघणार आहोत. सेकंड युनिटचं नाव आहे प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. मग त्यातला जो पहिला भाग आहे प्लॅनिंग, ओके, मग तो भाग आपण काय करणार आहोत आताच्या ह्या लेक्चरने स्टार्ट करणार आहोत. ओके, ह्या लेक्चरमध्ये आपण प्लॅनिंग म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात प्लॅनिंग ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. त्यासोबतच त्याचे फीचर्स काय आहेत ते सुद्धा बघणार आहोत. ओके, मग आता प्लॅनिंग आपण रेग्युलर यूज करतो. प्लॅन हा शब्द म्हणजे काय, इवन आपण मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत बोलताना सुद्धा म्हणतो की नाही, आजच्या दिवसाचं हे माझं प्लॅनिंग आहे आणि मला त्यानुसारच काय करायचे आहेत, मला माझी सगळी कामं करायची आहेत. म्हणजे काय तर इन फ्युचरमध्ये मला जे काही करायचं आहे ते मी काय करते, इन ॲडव्हान्समध्येच काय करून ठेवलेलं असतं, ठरवून ठेवलेलं असतं. ह्यालाच काय म्हणतात, एखाद्या कामाचं प्लॅनिंग करणं. बरोबर. इवन एखाद्याचा बड्डे असेल तर आपण तो बड्डे कसा सेलिब्रेट करायचा ह्याचंसुद्धा आपण काय करत असतो, मनामध्ये कुठेतरी आधी ठरवून ठेवतो की नाही, आता माझ्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे आहे तर मी कोणाकोणाला इन्व्हाइट करणार किंवा त्याला सरप्राईज पार्टी द्यायची असेल तर त्यासाठी मी कोणत्या पद्धतीने अरेंजमेंट करणार, हे काय केलेलं असतं, मी माझ्या माइंडमध्ये ठरवलेलं असतं. आणि ज्यावेळी बड्डे असतो किंवा ज्यावेळी बड्डेचा दिवस येतो त्यावेळी मी काय करत असते, जे मी माझ्या माइंडमध्ये ठरवलेल्या गोष्टी असतात त्याच पद्धतीने काय करत असते, करण्याची तयारी करत असते. किंवा त्या पद्धतीने म्हणजे माइंडमध्ये जे काही मी ठरवून ठेवलेलं असतं बड्डे सेलिब्रेशनचं कशा पद्धतीने करायचा, त्या ह्याच्यानुसार प्लॅनिंगनुसार काय करत असते, मी पूर्ण जे काही बड्डेची सेलिब्रेशन करायची तयारी असते ती त्या पद्धतीने मी करायला घेत असते. म्हणजेच काय तर इथे बड्डे कसा सेलिब्रेट करायचा आहे, कसं सरप्राईज पार्टी अरेंज करायची ह्याचेसुद्धा काय केलेलं असतं, मी आधी नियोजन केलेलं असतं किंवा आधी त्याबाबत काही गोष्टी ठरवलेल्या असतात. ह्यालाच काय म्हटलं जातं तर प्लॅनिंग करणं. ओके, आय होप लक्षात आलं असेल. ओके, मग आता आपण प्लॅनिंगची डेफिनेशन बघूया. प्लॅनिंगच्या डेफिनेशनमध्ये बघा म्हटलं आहे, प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू इट, व्हेन टू डू इट अँड हू इज टू डू इट. म्हणजे काय तर प्लॅनिंगमध्ये एखादी गोष्ट आधीच ठरवून ठेवली जाते की व्हॉट टू डू काय करायचं आहे, हाऊ टू डू इट ते कसं करायचं आहे, व्हेन टू डू इट ते कधी करायचं आहे, अँड हू इज टू डू इट आणि ते काम कोण करणार आहे. ओके, म्हणजे ह्या 4 क्वेश्चनचे आन्सर ज्यावेळी आपण ठरवतो, म्हणजे हे 4 क्वेश्चन्स समोर ठेवून आपण त्याचं काय करत असतो, आन्सर तयार करत असतो. त्यावेळी त्या गोष्टीचं किंवा ज्या गोष्टीसाठी आपण हे 4 क्वेश्चन्स माइंडमध्ये निर्माण केले आहेत किंवा ज्या 4 क्वेश्चनच्या आपण ज्या गोष्टीसाठी आन्सर शोधतो आहे त्यालाच काय करणं म्हणतात, प्लॅनिंग करणं म्हणतात. म्हणजे काय तर एखादं काम मला कधी करायचं आहे, कोणतं काम करायचं आहे, कधी करायचं आहे, कसं करायचं आहे आणि ते काम कोण करणार हे ठरवणं म्हणजेच काय करणं तर एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करणं. ओके, आता बिझनेसच्या दृष्टीने प्लॅनिंगचा विचार केला तर बिझनेसच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असतं. कारण जर आपल्याला बिझनेसमध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर बिझनेसमध्ये जे काही प्रोजेक्ट हँडल केले जातात किंवा बिझनेसची जे काही उलाढाली असतात त्या जर प्लॅनिंगनुसार जर आपण काय करत गेलो तर बिझनेसचं जे काही अचिव्हमेंट असते किंवा बिझनेसला जे काही अचीव करायचं आहे गोल ते अचीव करण्यास काय होते, मदत होते. ओके, मग आता त्याची फीचर्स बघूया. फीचर्स ऑफ प्लॅनिंग, त्यामध्ये पहिलं फीचर्स दिसते प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंटचं हे प्रायमरी फंक्शन आहे. ओके, प्लॅनिंग हे कारण का तर इतर जे काही फंक्शन्स आहेत ती काय आहेत, प्लॅनिंगच्या फंक्शनशी रिलेटेड आहेत. कारण का ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीचं पर्टिक्युलर पद्धतीने नियोजन करतात त्यावेळी कोणाला कोणतं काम करायचं आहे किंवा कोणत्या दिशेने आपल्याला कामाची सुरुवात करायची आहे हे लक्षात येतं आणि त्यानुसार मग पुढची कामं करणं सोपं होतं. म्हणून काय म्हटलं आहे की तर प्लॅनिंग हे काय आहे, मॅनेजमेंटचं प्रायमरी फंक्शन आहे. ओके, त्यानंतर सेकंड जे आहे फीचर ते आहे फ्युचर ओरिएंटेड. कारण का तर प्लॅनिंगमध्ये आपण काय करत असतो, प्लॅनिंग करणं किंवा नियोजन करणं म्हणजे काय करत असतो तर फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याचा आधीच काय करतो, आपण नियोजन करतो किंवा
फ्युचरमध्ये मला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याची आपण आधीच काय करत असतो, तयारी करत असतो किंवा त्याचा आराखडा माइंडमध्ये तयार करत असतो. ओके, मग त्यामध्ये म्हटलं आहे बघा, प्लॅनिंग इज डन फॉर फ्युचर. इट इज अ प्रोसेस विच लुक अहेड or think ahead and make provision to tackle future event. In other words, it is a mental predisposition for thing happening in future. म्हणजे काय तर फ्युचरमध्ये काय होणार आहे किंवा फ्युचरमध्ये काय करायचं आहे ह्याचे आधीच आपण काय करणं, तयारी करत असतो प्लॅनिंगमध्ये. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, फ्युचर ओरिएंटेड असं म्हटलं जातं किंवा हे फ्युचर ओरिएंटेशन किंवा फ्युचरिस्टिक म्हणू शकतो. प्लॅनिंग इज अ फ्युचरिस्टिक प्रोसेस. कारण का तर फ्युचरमध्ये आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे किंवा फ्युचरमध्ये काही गोष्टी आपल्याला करायचं आहे, त्याच्यासाठी आपण आधीपासूनच त्याचं काय करत असतो, नियोजन करत असतो. ओके, त्यानंतर तिसरं फीचर जे आहे ते आहे गोल ओरिएंटेड. तर त्याच्यामध्ये बघा काय म्हटलं आहे, प्लॅनिंग इज मेड टू अचीव डिझायर ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस. प्लॅनिंग आयडेंटिफाय द ॲक्शन दॅट वुड लीड टू डिझायर गोल्स क्विकली अँड इकॉनॉमिकली. म्हणजे काय तर बिझनेसचे काहीतरी एम असतात किंवा बिझनेसला काही गोष्टी असतात ज्या साध्य करायच्या असतात. फॉर एक्झाम्पल, एखादं त्याने प्रोजेक्ट घेतलं असेल बिझनेसच्या अंडर, मग समजा एक प्रोडक्शन कंपनी आहे, एखाद्या प्रोडक्टचं प्रोडक्शन घेत असेल, तर एका महिन्यामध्ये समजा त्यांचं काहीतरी एक लक्ष ठरलेलं असतं की एवढं टन मला काय करायचं आहे, ह्या गोष्टीचं उत्पादन घ्यायचं आहे. मग ते घेण्यासाठी काय केलं जातं, एक व्यवस्थित पद्धतीने काय केलं जातं, फुलप्रूफ प्लॅनिंग केलं जातं आणि त्यानुसार काय केलं जातं, प्रोडक्शन करण्यास सुरुवात केली जाते. बरोबर. मग ह्यामुळे काय होतं, जर प्लॅनिंग केल्यामुळे जर एखादी गोष्ट केली तर ती कंप्लीट करणं किंवा त्यांचं जे काही गोल आहे ते साध्य करणं सोपं होतं. म्हणून ते काय म्हटलं आहे की प्लॅनिंग इज अ गोल ओरिएंटेड. कारण का तर आपलं गोल काय आहे, आपलं लक्ष काय आहे हे लक्षात घेऊन काय केलं जातं, प्लॅनिंग आखलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे इंटेक्च्युअल अँड रिअलिस्टिक प्रोसेस. प्लॅनिंग ही काय आहे तर इंटेक्च्युअल अँड रिअलिस्टिक प्रोसेस आहे. ती वास्तववादी आहे प्लस बुद्धिजीवी प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे. कारण का तर ह्यामध्ये क्रिएटिव्ह थिंक आहे किंवा साऊंड जजमेंट किंवा इमॅजिनेशन या गोष्टींचा समावेश होतो. कारण आपण सेकंड फीचर बघितलं की ते फ्युचर ओरिएंटेड आहे, म्हणजे फ्युचरिस्टिक आहे. मग फ्युचरमध्ये काय कंडिशन्स असतील किंवा फ्युचरमधली स्थिती काय असेल हे लक्षात घेऊन की ह्याचं इमॅजिनेशन करून वर्तमानात काय केल्या जातात, काही गोष्टींचं नियोजन केलं जातं. बरोबर, त्यालाच आपण प्लॅनिंग म्हणतो. बरोबर, म्हणजेच काय तर इथे इमॅजिनेशनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर इन फ्युचरमध्ये काय परिस्थिती असेल त्याची जजमेंट घेतली जाते किंवा ते जज केलं जातं. त्याच्यासोबतच काही नवीन क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे क्रिएटिव्ह गोष्टींचासुद्धा काय केला जातो, प्लॅनिंगमध्ये समावेश केला जातो. म्हणून ते म्हटलं आहे काय तर ती एक बुद्धिजीवी म्हणजे बुद्धीचा वापर करून आपण काय करत असतो, सगळ्या गोष्टी ठरवत असतो. म्हणून ती इंटेक्च्युअल आणि रिअलिस्टिक प्रोसेस आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते काय आहे तर कंटिन्युअस प्रोसेस. तर प्लॅनिंग ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. कारण का तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आर डायनॅमिक. These are uncontrollable and have a direct and indirect impact on business. Hence, the plans have to be reworked in order to suit the change environment. This makes planning a never-ending function. आपल्याला माहीत आहे की जे काही आपण प्लॅनिंग करणार ते इन ॲडव्हान्समध्ये ठरवलेलं असतं की फ्युचरमध्ये काय करायचं आहे. बरोबर, मग फ्युचरमध्ये जे आपण प्लॅनिंगमध्ये गृहीत धरलेली कंडिशन असेलच याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. कारण का वातावरणामध्ये एन्व्हायरमेंटल चेंजेस झाले की आपल्याला त्यानुसार आपल्याला काय करावे लागतात, प्लॅनिंगमध्ये चेंजेस करावे लागतात. म्हणजेच काय तर जशी परिस्थिती बदलेल तशी आपल्याला काय करावे लागतात, आपल्या जे काही आपण नियोजन करत असतो ज्या काही कुठल्या कामाचं त्यामध्ये चेंजेस करावे लागतात. म्हणून ती काय आहे तर नेवर एंडिंग प्रोसेस आहे. म्हणजेच काय तर ती थोडक्यात कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके, त्यानंतर पुढचं फीचर्स आहे
पर्वेसिव्ह म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टींचा समावेश करून घेणारे. ओके, मग काय करते, तर ती बिझनेसमध्ये ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या सगळ्यांना काय करत असते, एकत्रितपणे किंवा त्यांना सामावून घेऊन काय करणारी आहे, काम करणारी प्लॅनिंग ही प्रोसेस आहे. कारण प्लॅनिंगमध्ये इतर जी काही फंक्शन्स आहेत त्यांचासुद्धा समावेश झालेला आपल्याला दिसतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे फ्लेक्झिबलमध्ये काय म्हटलं आहे बघा, प्लॅनिंग मस्ट बी फ्लेक्झिबल, इट चेंज अलॉंग विथ द चेंज इन द बिझनेस एन्व्हायरमेंट. जसं बिझनेस एन्व्हायरमेंट बदलत जाणार तसं प्लॅनिंगमध्ये सुद्धा काय केले जातात, आपल्याला चेंज करावे लागतात. म्हणजेच काय, तर बदलत्या काळानुसार प्लॅनिंगमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस करावे लागतात. म्हणून ती काय आहे, तर फ्लेक्झिबल आहे, कारण का काळानुसार बदलणारी आहे. ओके, अँड लास्ट फीचर आहे इन्व्हॉल्व मेकिंग चॉईस. तर त्यामध्ये काय म्हटलं आहे, तर प्लॅनिंग इसेन्शियली इन्व्हॉल्व चॉईस अमंग व्हेरियस अल्टरनेटिव्ज. अ मॅनेजर इज सराउंड बाय नंबर ऑफ अल्टरनेटिव्ज. ही हॅज टू चूज द बेस्ट डिपेंडिंग अपॉन रिक्वायरमेंट अँड रिसोर्सेस ऑफ द एंटरप्राइजेस. म्हणजे काय, तर प्लॅनिंगमध्ये आपण फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्याचं काय करत असतो, आधीच त्याबाबत काही गोष्टी ठरवत असतो. ओके, मग तो काय करत असतो की जे काही त्याच्याकडे आताचे कंडिशन्स असतात किंवा त्याचे जे काही रिसोर्सेस एंटरप्राइजेसमध्ये अवेलेबल असतात किंवा कंपनीमध्ये जे काही गोष्टी अवेलेबल असतात किंवा थोडक्यात कंपनीची सध्याची काय परिस्थिती आहे त्याचा विचार करून काय करत असतो, आपण प्लॅनिंग करत असतो. ओके, म्हणून इन्व्हॉल्व मेकिंग चॉईस, की आपल्याकडची सध्याची कंडिशन काय आहे, आपली पोझिशन बिझनेसची काय आहे हे लक्षात घेऊन आपण काय करू शकतो, एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करू शकतो. ओके, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की फीचर्स काय आहे आणि प्लॅनिंग म्हणजे काय. पुन्हा एकदा सांगते, प्लॅनिंग म्हणजे काय, तर एखादी गोष्ट ज्यावेळी आपल्याला भविष्यात करायची असते तर ती भविष्यात योग्य पद्धतीने होण्यासाठी ती कशी करावी याचं काय करणं, यासाठी काही गोष्टी आधीच ठरवणं म्हणजे काय करणं, तर एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करणं. ओके, चालेल. मग नेक्स्ट लेक्चरला प्लॅनिंगशी रिलेटेड पुढचे पॉईंट जे आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू.